अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अमोल अर्जुनला सांगत असतो की बाबा, मला तुम्ही आजोबा, काका आणि काकी इथे माझ्यासोबत या घरात राहायला हवे आहात. आणि ते ऐकून मग अर्जुन निर्णय घेतो की आजपासून आम्ही सगळेजण अमोलसोबत इथेच राहणार. आणि अर्जुनचा हा निर्णय ऐकून अमोल तर खूपच खुश होतो. मात्र रुपाली, आर्या आणि आर्याची आई यांना मोठा धक्का बसतो. तर अमोल आणि अर्जुन खूप खुश असतात आणि ते बघून अप्पी, दिप्या, कदम आणि बापू हे देखील खूप खुश होतात. दिप्या म्हणत असतो की दाजी, खरंच तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला आहे. तर बापूसुद्धा अर्जुनचं खूप कौतुक करतात. मात्र त्यावेळी आर्या म्हणते की अर्जुन, अरे हे काय बोलतोयस तू? तू जर इथे राहणार असशील तर मग आम्ही काय करायचं? आणि त्यावर अर्जुन म्हणतो की आर्या, आत्ता माझ्यासाठी अमोलशिवाय दुसरं कोणीही महत्त्वाचं नाही आहे. त्याच्या आनंदातच माझा आनंद आहे. आणि त्यावेळी रुपाली म्हणते की अर्जुन भाऊजी, हे काय बोलताय तुम्ही? मी या अपर्णासोबत एका छताखाली कधीच राहणार नाही. आणि मला असं वाटतंय की तुमचे दादासुद्धा यासाठी तयार होणार नाही. आणि त्यावेळी अर्जुन स्वप्नीलला विचारतो. तर स्वप्नील म्हणतो की आज जे काही घडले त्यातून बाहेर यायला मला थोडा वेळ हवा आहे. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तुमची मर्जी. तर रुपाली चिडून म्हणत असते की शेवटी या अपर्णाला जे हवं तेच तिने घडवून आणलं, आपलं हे घरसुद्धा मोडलं. त्यावर अर्जुन तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. मात्र रुपाली खूपच रागात असते. ती म्हणत असते की तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे ना, तो तुम्ही घेतलाय. आता आम्ही आमचा निर्णय घेऊ. आणि मग त्यानंतर ती रागातच तेथून निघून जाते. आर्यासुद्धा घरी जाण्यासाठी निघते. तर अर्जुन तिला थांबवत समजवण्याचा प्रयत्न करतो. मात्र आर्या म्हणत असते की अर्जुन, तू तुझा निर्णय घेतलाय ना, मग आता मी माझा निर्णय घेते. आणि मग ती आणि तिची आईसुद्धा तेथून निघून जातात. त्यानंतर मग कदम आणि बापू अमोलला म्हणतात की चल आता आपण घरात जाऊयात. आणि मग त्यानंतर ते सगळेजण आपापल्या खोलीत जातात. हॉलमध्ये फक्त अप्पी आणि अर्जुन असतात. अप्पी अर्जुनला म्हणत असते की तू आज जो काही निर्णय घेतलाय तो मला कळलेला नाहीये. तर अर्जुन म्हणत असतो की अप्पे, हा निर्णय मी फक्त अमोलसाठी घेतलाय. फक्त अमोलसाठी मी इथे राहणार आहे. त्यावर अप्पी विचारते, पण तो असा निर्णय का घेतला? आणि त्यावर अर्जुन म्हणतो की माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आत्ता अमोलला आपल्या दोघांची गरज आहे. आणि मग तो अप्पीला असंही सांगतो की आपण अमोलसमोर आपण एकत्रच आहोत असं नाटक करूयात, त्यामुळे त्यालाही बरं वाटेल. मात्र ते ऐकून अप्पीला धक्का बसतो. ती म्हणते की अर्जुन, मी हे नाटक करणार नाही. त्यापेक्षा आपण अमोलला जे खरं आहे ते सांगूयात. मात्र अर्जुन म्हणतो की आपण जर अमोलला खरं काय आहे ते सांगितलं तर त्याची तब्येत अजून बिघडेल आणि मला ते नको आहे. आणि तू किती वर्ष त्याचे बाबा हरवलेत हे नाटक केलं, त्यापेक्षा तर कमीच दिवस आपल्याला हे नाटक करावं लागेल. आणि अर्जुनचं असं बोलणं ऐकून अप्पीला वाईट वाटतं. तर अर्जुन म्हणत असतो की अप्पे, आपल्यामधील हेवेदावे कधीच संपणार नाहीत. आणि मला नाही असं वाटत की आपण दोघे पुन्हा एकत्र येऊ शकतो. आपण एकत्र येणं खूप अवघड आहे. तर अप्पी हसतच त्याला विचारते की आपण एकत्र यावं असं देखील तुला वाटत नाही का रे? आणि त्यावर अर्जुन नाही म्हणतो. आणि तो अप्पीला सांगतो की माझ्या इथे राहण्याचा तू दुसरा कोणताही अर्थ लावू नको. मी इथे फक्त अमोलसाठी राहतोय, याची मनाशी खूणगाठ बांध, आणि तीसुद्धा कायमची. आणि त्यावर अप्पी म्हणते ठीक आहे. आणि मग अर्जुन तिला हे सुद्धा सांगतो की आर्याने माझ्यासाठी खूप काही केलं आहे, मी तिला दुखवू शकत नाही, हे लक्षात ठेव. आणि मग तो तेथून निघून जातो. तर अर्जुनच्या अशा वागण्यामुळे अप्पीला खूप वाईट वाटत असते. तर दुसरीकडे रुपाली अस्वस्थ होऊन फेऱ्या घालत असते. तर स्वप्नील तिला विचारत असतो की तुला हे सगळं करायची काय गरज होती? मात्र रुपाली तिची चूक मान्य करायला तयारच नसते. उलट ती म्हणत असते की आज अप्पीने बरोबर डाव साधला. आपण काहीच तयारी न करता तिच्या घरी गेलो, तिने मात्र चांगलीच तयारी केली होती. अमोलला पट्टी पढवून ठेवली होती. आणि त्यामुळे बघितलं ना भाऊजींनी आणि मामंजींनी काय निर्णय घेतला ते. त्या अप्पीने त्या दोघांना सुद्धा आपल्यापासून तोडलं. त्यावर स्वप्नील तिला समजवण्याचा प्रयत्न करतो की हा जो काही निर्णय आहे तो अर्जुनचा आहे, अपर्णाचा नाही. मात्र रुपाली हे मान्यच करत नाही. ती प्रत्येक गोष्टीसाठी अपर्णाला जबाबदार ठरवत असते. आणि त्यामुळे स्वप्नील तिला विचारतो की तू अशी का वागते? तुझं हे सगळं तू तुझ्या वैयक्तिक रागापोटी तर करत नाही आहे ना? आणि त्यामुळे रुपाली घाबरते. ती पटकन म्हणते की नाही नाही, तुम्ही उगाच काहीतरी बोलू नका, मी हे सगळं अर्जुन भाऊजींसाठी करते. तर स्वप्नील तिला स्पष्टपणे सांगतो की अर्जुनला मार्ग दाखवणं, दिशा दाखवणं आपलं काम आहे, त्याच्यासाठी निर्णय घेणं हे आपलं काम नाही आहे.
आणि तू ते जे डिवोर्स पेपर्स पाठवले होते ना, ते करायची तर काहीच गरज नव्हती. मात्र रुपाली म्हणत असते की त्याशिवाय भाऊजी लग्नाला तयारच झाले नसते आणि मी काही चुकीचं केले असं मला अजिबात वाटत नाही. काही झालं तरी मी त्या दोघांना एकत्र येऊ देणार नाही. आणि त्यामुळे स्वप्नील अक्षरशः तिच्यापुढे हात जोडतो आणि म्हणतो की रुपाली प्लीज बास कर हे आणि भानावर ये, सोडून दे हे सगळं. जर तू त्या दोघांना वेगळं करायला गेली ना तर याचा सगळ्यात जास्त त्रास अमोलला होणार आहे. मात्र रुपाली म्हणत असते की आर्याचं काय, मामंजींनी आणि भाऊजींनी फक्त तिचा वापर करून घेतलाय. मात्र स्वप्नील म्हणतो की यापुढे काय करायचं याचा निर्णय अर्जुन घेईल, तू यात पडू नको. पण तरीही रुपाली गप्प बसायला तयार होत नाही. त्यामुळे स्वप्नील पॅनिक होतो आणि म्हणून मग रुपाली नाईलाजाने म्हणते की ठीक आहे मी काही करणार नाही. त्यामुळे स्वप्नील म्हणतो की प्लीज तू काही करूच नको. आणि मग त्यानंतर तो तिला सांगतो की 7 दिवसांसाठी मी नाशिकला चाललो आहे, स्वतःची आणि घराची काळजी घे. आणि मग तो तेथून निघून जातो. तर दुसरीकडे मोना स्वयंपाक बनवत असते. बापू आणि दिप्यासुद्धा तिला मदत करत असतात. तितक्यात अमोल त्या ठिकाणी येतो. तो मोनाला सांगत असतो की मोमा लवकर स्वयंपाक कर, आजचा स्वयंपाक मासाठी आणि बाबांसाठी स्पेशल आहे. आणि त्याचवेळी मग कदमसुद्धा त्या ठिकाणी येतात. तर बापू म्हणत असतात की विनायकराव आता आपण फक्त आपल्या नातवाचं ऐकायचं बरं का. आणि त्यावर कदमसुद्धा हसतच हो म्हणतात. आणि मग त्यानंतर अमोल बाहेर जातो. तर मोना म्हणत असते की तुम्हाला असं वाटत नाही आहे का आज जे काही घडलं ते खूप ओढून ताणून झालं आहे. म्हणजे अमोलसाठी वंश आणि अर्जुन दादा एकत्र तर राहत आहेत, मात्र ते जर एकत्र आलेच नाहीत, त्यांचं पटलंच नाही तर ते कायमचे वेगळे होतील आणि याचा किती त्रास होईल. मात्र कोणीही तिचं म्हणणं सिरियसली घेत नाही. ते म्हणत असतात की अमोल त्या दोघांना आता कधीच वेगळं होऊ देणार नाही. आणि त्यामुळे मोना खूप चिडते. तर दुसरीकडे आर्याला सतत अर्जुनचा निर्णय आठवत असतो. ती खूप चिडलेली असते आणि मग ती रागातच सगळे पेपर फाडते आणि त्याचे बोळे करून खाली फेकून देते. तितक्यात तिची आई त्या ठिकाणी येते. ती आर्याला समजावत म्हणते की अर्जुन तुझ्यासाठी चांगला मुलगा नाही आहे. मात्र आर्या काही समजून घ्यायला तयारच नसते. ती म्हणते की ज्या दिवशी मी अर्जुनला बघितलं त्याच दिवशी मी त्याच्या प्रेमात पडले आणि आता तर आमचा साखरपुडासुद्धा झाला आहे, मी त्याला सोडणार नाही, त्या अप्पीने त्याला सोडावं. तर तिची आई म्हणत असते की अगं तू बघितलं ना अर्जुनने कोणाची निवड केली ते. मात्र आर्या म्हणत असते की त्याने अमोलची निवड केली आहे. तर तिची आई म्हणते अमोलची निवड म्हणजेच अप्पीची निवड आणि तू आता त्याला सोडून दे. मात्र आर्या काही ऐकायला तयारच नसते. ती म्हणते की काही झालं तरी मी अर्जुनला सोडणार नाही. आणि त्यामुळे तिची आई म्हणते की ठीक आहे, मग आता काही दिवस तू तुझं हे प्रेम जरा बाजूला ठेव आणि मी जे सांगते ना तशी वाग. आणि मग ती तिचा प्लॅन आर्याला सांगते आणि तिच्या आईचा प्लॅन ऐकून आर्या तर खूपच खुश होते. दुसरीकडे सगळेजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात. अमोल अप्पीला आणि अर्जुनला आवाज देत त्या ठिकाणी बोलावून घेतो. आणि जेवणाची ती सगळी तयारी बघून ते दोघेही खुश होतात. तर अमोल त्यांना सांगतो की माँ आणि बाबा मी हे सगळं काही तुमच्यासाठी केलं आहे. त्यामुळे त्या दोघांना खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर अमोल त्या दोघांना जेवणाआधी त्याच्याविषयी काहीतरी बोलायलाही सांगतो. ते दोघेही अमोलविषयी बोलतात, त्यामुळे तो अजूनच खुश होतो. मात्र त्यानंतर अमोल त्या दोघांना एकमेकांना घास भरवायला सांगतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अमोल त्याच्या डोक्यावर नियतीचा मुकुट घालतो आणि कदम आणि बापू यांना सांगतो की आता मीच माझ्या मामधील आणि बाबांमधील नियती बनणार आणि त्यांना एकत्र आणणार. त्यामुळे ते दोघेही खुश होतात. तर आर्या अर्जुनला कॉल करून तिचं आजचं वागणं कसं चुकलं हे सांगत असते आणि माफी मागत असते. तर अर्जुन तिला म्हणत असतो की आर्या तू जास्त विचार करू नको आणि एक गोष्ट लक्षात ठेव की तुझ्या आयुष्यातील माझी जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. त्यामुळे अप्पीला वाईट वाटतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.